श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, झटपट होणारं मिक्स भाज्यांचं सूप. लाल भोपळा, गाजर, टमॅटो, कांदा, मिरे आणि कोथिंबीर. पाणी घ्यायचं 1-2 ग्लास. तुम्हाला जेवढं सूप करायचं आहे तेवढं उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या मोठ्या मोठ्या चिरून टाकायच्या. या पद्धतीने फटक्यात होतं. भरपूर फायबर्स असतात त्याच्यामध्ये आणि सगळ्या भाज्यांमुळे, कांद्यामुळे, टमॅटोमुळे एक वेगळीच टेस्ट येते. तर या पद्धतीने छान असं बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि कुकरच्या 8 ते 9 शिट्ट्या करून घ्यायच्या, जेणेकरून सगळ्या भाज्या छान गळून जातील. या पद्धतीने बघा, गाळायची पण गरज पडत नाही 8-9 शिट्ट्या केल्या की. आणि शक्यतो गाळूच नाही, कारण ते फायबर जे असतात ते पोटात जायला पाहिजे. तर या पद्धतीने छान असं आणि नंतर ब्लेंडरने त्याला बारीक असं ब्लेंड करून घ्यायचं. एकदम सोपं आहे करायला आणि फटक्यात होतं एकदम. जास्तीत जास्त 20-25 मिनटात. बघा छान असं थिकनिंग आलं आहे. काहीही टाकलेलं नाही, त्या भाज्यांचेच सगळे फायबर्स आहेत. वाटलं तर थोडं उकळतं गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही कधी, कारण त्याच्याने टेस्ट बिघडते. मला हवं जेवढं पातळ करायचं होतं तेवढं पाणी घातलं आणि साजूक तूप घातलं कढईमध्ये. थोडंसं गरम होऊ दिलं मी ते. त्याच्यामध्ये आता जिरं घालायचं. जिरं तडतडलं की मग त्याच्यामध्ये हळद घालायची. हळदीने जे म्हणजे सगळे कंटेंट असतात भाज्यांमधले पोषक तत्व ते प्रिझर्व होतात. आणि एक तेजपानचे 2-3 तुकडे करून टाकले आणि हळद घातली. या पद्धतीने हळद ही प्रत्येक याच्यात घालायचीच, कारण त्याच्याने जी पोषक तत्व असतात स्वयंपाकातली ती प्रिझर्व होतात आणि कलरही छान येतो. आणि नेहमी तेलात घालायची, म्हणजे तिचा उग्रवास निघून जातो. आणि नंतर सूप टाकलं, चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि छान अशी उकळी येऊ दिली. याला त्याच्यामध्ये सगळ्या भाज्यांमुळे एक स्वतःचंच थिकनिंग येतं. त्याच्यामुळे वेगळं असं घट्टसरपणा येण्यामध्ये काही ॲड करावं लागत नाही. बघा छान असं उकळलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय किती छान आली आहे. आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची, अगदी चवीपुरती, आणि एक उकळी येऊ द्यायची, म्हणजे ज्याच्याने टेस्ट बॅलन्स होते. या पद्धतीने छान अशी उकळी काढायची आणि प्यायचं. त्याच्यामध्ये तळलेले ब्रेड क्रम्स वगैरे काहीही टाकायचं नाही. त्याच्यानं उलट जे पोषक तत्व असतात सूपचे ते हे होतात. ते चवीला लागतं चांगलं, पण उपयोगाचं नाही आहे. तर या पद्धतीने आमच्या मम्मींना प्यायचं होतं गरम गरम, म्हणून मी त्यांना दिलं आणि नंतर उरलं सगळ्यांना दिलं. तर तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला सूप कसं वाटलं ते. थँक्यू.